तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये MRP थ्रू प्राइस कंट्रोल केली जाते, पण दुबईत MRPची सिस्टमच नाहीये. म्हणजेच ही बॉटल तुम्हाला देराच्या सुपर मार्केटमध्ये रिलेटिव्हली स्वस्त मिळू शकते कम्पेअर टू डाऊनटाऊन मधलं एखादं सुपर मार्केट. आता तुम्हाला प्रश्न पडेल की MRP नसल्यामुळे वेंडर तुम्हाला अननेसेसरी जास्त पैसे चार्ज करू शकतो. बट दॅट्स नॉट द केस. दुबई गव्हर्नमेंटचा कॉन्सेप्ट एकदम क्लिअर आहे की त्यांना मार्केटमध्ये कॉम्पिटिशन हवी, हेल्दी कॉम्पिटिशन हवी आहे, ट्रान्सपरन्सी हवी आहे, कंझ्युमर पॉवरनेच प्राइस कंट्रोल केली जाते आणि मार्केट ड्रिव्हन प्राइसेस असल्या पाहिजे. सो याच्याने हे होतं की वेंडर्स तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज नाही करू शकत, कारण त्याच्या नेक्स्ट शॉप कदाचित चीपर प्राइसला तुम्हाला वस्तू देऊ शकतं. सो याच्याने प्राइस कंट्रोल केली जाते आणि याच सगळ्या गोष्टीमुळे, याच ओपन बिझनेस पॉलिसीमुळे दुबई बिझनेस हब बनलेला आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये. तुम्हाला काय वाटतं की इंडियासारखी MRP सिस्टमने सगळ्या वस्तूंची प्राइस कंट्रोल केली पाहिजे, की दुबईसारखा बिझनेस ओपन माइंडेड ठेवून कॉम्पिटिशननेच प्राइस कंट्रोल केली पाहिजे?